आज ह्या अजितदादांसाठी असा काही प्रसंग इतक्या लवकर ओढवेल असं किंचितही कधी मनात आयुष्यात आलं नव्हतं. या राज्याचाच नाही तर देशाला, ग्रामीण भारताला दिशा देणारं एक नेतृत्व आणि लहान सहान कार्यकर्त्याची काळजी घेणारा असा हा नेता आज अपघाती नीतीने आमच्यातून गेलेला आहे. पुढे या सगळ्याच गोष्टीची आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय दुःखीत आहोत की असा प्रसंग असा ओढवेल असा एक नेता आज आमचा हरपलेला आहे. याविषयी शरद सहकारी बँक असेल, नामदार वळसे पाटील असतील, एक परिवार आम्ही या ठिकाणी आमच्या परिवारातला आमचा प्रमुख गेलेला आहे. त्यासाठी शब्द असे अपुरे आहेत. वळसे पाटील साहेबांचं बारामतीला जाण्याचं नियोजन काय, कार्यकर्त्यांचं काय नियोजन? सगळे सर्व कार्यकर्ते कोणी थांबायला तयार नाही. अजून वेळ जाहीर झालेली जरी नसली तरी अंतदर्शनाला साठी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, सर्व नागरिक जे जे अजितदादांवर प्रेम करतात ते या ठिकाणून निघत आहेत. आणि कितीही गर्दी असली तर दादाची अंतिम दर्शन हे जे आहे ते कार्यकर्ते विचारायला आणि थांबायला तयार नाहीत. सगळे या ठिकाणी आम्ही बारामतीकडे निघालो, रवाना झाले तुम्ही. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हे दिलीपरावजी वळसे पाटील यांचं आंबेगाव तालुक्यातलं हे कार्यालय आहे. या कार्यालयापाशी अनेक या ठिकाणी कार्यकर्ते, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि या ठिकाणाहून ते आता बारामतीला अंत्यदर्शनासाठी निघणार आहेत. काय सांगाल श्रद्धांजली काय वाटतं? मला काही म्हणजे काय बोलावं काय नाही बोलावं असं सुचत नाही आहे. असं अचानक आलेली बातमी आणि दादांचं अचानक जाणं हे आम्हाला अजूनही त्या ठिकाणी पटत नाही किंवा मनाला विश्वास बसत नाही. परंतु सगळेच कार्यकर्ते भावनिक झालेले आहेत आणि कुणी इथं थांबायला तयार नाही. सगळे बारामतीच्या दिशेने रवाना होण्याच्या दृष्टिकोनातून आता निघालेले आहेत. दादांचं दर्शन घेण्यासाठी, अंतिम दर्शन घेण्यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आता निघत आहेत. नाना तुमचा एक बाईक तुम्ही आता बारामतीला निघालेले आहेत. साहेब त्या ठिकाणी कसे पोहोचणार आहेत आणि त्याचबरोबर काय सांगा? नाही, आता आज अत्यंत वेदनादायक अशी ही घटना आहे. आज सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ते असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्र आज दुःख सागरात बुडालेला आहे आणि आमचा सगळ्यांचा नेता आज हरपला. ही जी भावना आहे किंवा ही जी घटना आहे ही मनाला कुठेही पटत नाही. परंतु जे सत्य घडले, आज सगळे कार्यकर्ते दुःख सागरात बुडालेले आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे की दादांचं शेवटचं दर्शन व्हावं. त्यानिमित्ताने सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज बारामतीकडं रवाना होत आहेत. माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब पुण्यामध्ये आहेत. साहेबही त्या दृष्टीने बारामतीकडं रवाना होतील. पश्चिम महाराष्ट्राचा नेता हरपला आहे. विकास पुरुष पश्चिम महाराष्ट्र पोरका झाला आहे. नाही, सगळा नुसता पश्चिम महाराष्ट्र नाही तर अख्खा महाराष्ट्र पोरका झाला. कारण की असा नेता होणे नाही. आज प्रशासन असेल किंवा धाडसी निर्णय घेणारा नेता ज्या महाराष्ट्राच्या राजकारणातून आज हरपलेला आहे. खूप मोठं नुकसान फक्त पश्चिम महाराष्ट्राचं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं झालेलं आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक अशी आहे. आम्हाला शब्दसुद्धा त्याच्या संदर्भात निघत नाहीत. बरोबर अनेक तरुण कार्यकर्ते राजकारणात आले, समाजकारणात आले आणि त्यांच्या प्रेरणेने काम करू लागले. तीच प्रेरणा आज या ठिकाणी हरपली. महाराष्ट्रासाठी, पुणे जिल्ह्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हा अत्यंत काळा दिवस आहे. असा दिवस येईल
असं कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं। वेळ पाळणारा नेता, अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा नेता आज वेळ चुकून आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी पोरकं करून गेलेला आहे। असं दुःख कधी आयुष्यात वाटायला येईल आणि अजितदादांचं जाणं अशा पद्धतीने होईल असं कधी स्वप्नात वाटलं नव्हतं। अजितदादांचं जाणं या पुणे जिल्ह्याला, या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पोरकं करून गेलेलं आहे। 6 वाजल्यापासून कामावर असणारा माणूस हा विकासाबाबत एक मोठी पोकळी तयार होईल का पश्चिम महाराष्ट्रात? पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व हरपलं, विकासाच्या बाबतीत असो किंवा राज्याच्या राजकारणातून पश्चिम महाराष्ट्रात येणारा विकासाचा ओघ असो, या सगळ्या बाबतीत आता या भागाचं नेतृत्व कोण करणार? आणि या भागातून जे खऱ्या अर्थाने सगळ्यांना प्रेरणा मिळत होती ते नेतृत्व हरपल्यामुळे या पश्चिम महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान आज या ठिकाणी झालेलं आहे। आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील आहेत। आता हे सर्व कार्यकर्ते जे आहेत हे बारामतीला निघले आहेत। सर्व कार्यकर्ते आता बारामती रवाना होणार आहेत। काय सांगाल, कोणत्या शब्दात सध्या श्रद्धांजली वाहणार तुम्ही? श्रद्धांजली वाहण्याची साठी शब्द सापडणं ही मुश्किल आहे। अतिशय धक्कादायक घटना आहे आणि कोणालाही अजून त्या घटनेवर इतर विश्वास बसत नाही किंवा अजून मनाला पटत नाही। या ठिकाणी तालुक्यातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले होते। अतिशय दुःखद अंतःकरणाने त्यांना काय करावं काय समजेना आणि आता अंत्यदर्शनासाठी सगळ्या लोकांना तिकडं बारामतीला जायची इच्छा व्यक्त केली। आम्ही सगळे मंडळी आता जमेल तशा पद्धतीनं बारामतीला पोहोचण्याचा प्रयत्न करतो। नेता हरपला एक कुठंतरी काय शब्द देणार तुम्ही? आज सकाळी बारामती येथे विमान दुर्घटनेमध्ये आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आम्हाला सोडून गेले। ही बातमी कळल्याच्या नंतर त्या ठिकाणी मन सुन्न झालं। काय बोलावं हेच खरं तर सुचत नाही। मी आंबेगाव तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।